चेंडूमध्ये 6 गडी बाद करण्याची किमया ज्याने मिळवली होती आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आज लाईव्ह पाहायला मिळालं हे सर्व आगरी समाज बांधवांना। आणि हाच तो सच्चा जयेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी। आता पाहूया तीच कामगिरी पारगाव बरोबर करतोय का। चला कोणतेही वेळ दवडू नका, यानंतर परत उमरोळी संघाला बॅटिंग करायची आहे। सामना 2 षटकांचा आहे, कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही। बॉलिंग मार्क वरती सच्चा जयेश पाटील तो आकाश तरे। पहिला चेंडू ऑफ साइड ने नो मॅन्स लँड 1 बाउंस। दिस इज द चौकार बाउंड्री 4 रन्स। आकाश तरेच्या माध्यमातून हा खणखणीत पहिला चौकार। या पहिल्या चौकाराने धाव संख्या 4। यानंतर दुसरा चेंडू जयेश पाटील याचा। जयेश पाटील टू आकाश। आकाश ज्याने खणखणीत चौकाराने आपल्या संघाची सुरुवात केलेली आहे, कारण त्याला माहिती आहे सामना फक्त 2 षटकांचा आहे, म्हणजे फक्त 12 चेंडू फेस करायचे आहेत। या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त चेंडू सीमारेषा पार धाडायचे आहेत। दुसरा चेंडू आकाश यांचा तितकाच मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही। निर्धाव चेंडू 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र बिनबाद 4। जयेश पाटील सच्चा तिसरा चेंडू, आपल्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतोय तो मॅन फ्रॉम पारगाव आकाश तरे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 30 धावा पटकावल्या होत्या। तोच आकाश तरे तिसरा चेंडूचा सामना करतोय। पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती, चेंडूचा आणि बॅटचा संगम नाही। पहिला हिट केला, प्रहार केला, पहिला चौकार मारला, परंतु त्यानंतर सच्चा कमबॅक करताना दिसतोय आपल्याला। 2 लगातार निर्धाव चेंडू, कारण अंतिम सामन्यामध्ये एक निर्धाव चेंडू हा खूप महत्त्वाचा असतो आणि तीच किमया तीच कामगिरी जयेश पाटील करताना आपल्याला आपण पाहतोय। आता नाव जयेश टू आकाश, चौथा चेंडू आकाश फुल टॉस चेंडू तो सुद्धा मिस आउट होतोय आणि धावचित करता करता वाचला। आणि या ठिकाणी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुद्धा 4। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं तो जयेश पाटील, याच्यासाठी तो ओळखला जातो। योगेश मोहन पाटील आपणा सुद्धा मी या ठिकाणी मुख्य मंचावरती विराजित होण्याची विनंती करतोय। योगेश पाटील साहेब प्लीज कम ऑन द स्टेज। आणि पुन्हा एकदा सच्चा टू आकाश, कार्पेट पद्धतीने खेळलेला चेंडू काऊ कॉर्नर मध्ये जातोय। चेंडू फेकी होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते। एका धावेने धावसंख्या होती ती 5। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5। आता मात्र सच्चा याचा शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील, म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू। सामना करतोय तो सचिन, ज्याने आधीची मॅच ज्याने पारगाव संघाला जिंकून दिली होती, हाच तो सचिन, ज्याने उत्तुंग असे 2 षटकार खेचले। 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना 2 षटकार खेचून सामना आपल्या खिशामध्ये घेतला, तोच तो सचिन। जयेश पाटील टू सचिन, आधीच्या मॅचचा जो सामनावीर सचिन। आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत। या 7 चेंडूमध्ये अधिकाधिक धाव्या कराव्या लागतील, कारण उमरोळीची बॅटिंग लाईन पण भरपूर आहे। नक्कीच जर सामन्यामध्ये रंगत आणायची असेल तर 25 ते 30च्या पलीकडे जावं लागेल। जयेश पाटील सच्चा टू सचिन मॅन फ्रॉम पारगाव। आपण अंतिम सामना पाहतोय, ग्रँड फिनाले पाहतोय, उमरोळी वर्सेस पारगाव। शेवटचा चेंडू षटकातील तितक्या सिताफीने तोडून काढलेला चेंडू कार्पेट पद्धतीने 1 धाव पूर्ण केली जाते। या एका धावेने षटक समाप्त होते, धावसंख्या होते ती 6। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6। उमरोळी संघाला विनंती आहे की लगेच आपण फिल्डिंग क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय, जास्त टायमिंग घेऊ नका चिंतन मनन करण्यामध्ये, कारण सामने महत्वाचे आहेत। हा अंतिम सामना आहे।
आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय कल्पेश पाटील. कल्पेश मडवी म्हणून ज्याची ओळख आहे असा हा कल्पेश पाटील म्हणा किंवा कल्पेश मडवी म्हणा. कल्पेश तो कल्पेश गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याची गणती केली जाते असा हा आयकॉन खेळाडू कल्पेश. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्या होते ती 7. आकाश तरे आपण पाहतोय थोडासा पाहिलं तर दुरून खेळण्याचा प्रयत्न पंच मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत. असं इट इज वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव येताना पाहायला मिळते. कल्पेश 1+1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 धावा. या अंतिम सामन्यासाठी एक धाव खूप महत्वाची आहे. कारण असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, तसं एका धाव्याने नक्कीच हा डोंगर होणार आहे. पुढचा चेंडू तितक्या सिताफेने उंच टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाची कामगिरी केलेली आहे. बाकीची कामगिरी मात्र पंचांवरती सोपवलेली आहे. बाकीचे खेळाडू काही बोलणार नाहीत. ओके, जस्ट अ मिनिट कोणी काही बोलणार नाही. खेळाडू कोणी तिथे जाणार नाहीत. आयोजक आहेत ते विचार करतायत. Yes, this is 6 runs. 6 runs. षटकार. यस, ओके. या 6 धावांनी धावसंख्या होते ती 15. ओके, संध्याकाळचं सत्र सुरू आहे. माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आयोजक या ठिकाणी आहेत, सुंदर कमिटी या ठिकाणी आहे. तर जो काही निर्णय असेल तो कमिटीचा निर्णय असतो. तत्पर्यंत रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सचिन याचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे आणि निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावलेली आहे 15. कल्पेश टू सचिन. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संगम नाही. संगम होणे खूप महत्वाचं असतं. अंतिम सामन्यामध्ये जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढा तो संघ बॅकफुटला येताना आपल्याला दिसतोय. आता मात्र धावसंख्या स्थिरावली जाते, ती आहे फक्त आणि फक्त 15. सामन्यातील शेवटचं षटक मार्गस्थ आहे. दुसरं शेवटचं षटक कल्पेश टू सचिन. पुन्हा जैसे थे परिस्थिती. आकाशने मात्र आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सचिनची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आणि आता शेवटचे काही चेंडू फक्त शिल्लक असतील. एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडूचा सामना करण्यासाठी
आकाश तरे आणि नॉन स्ट्राईकला अजिंक्य. स्कोर 15. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू शेष. कल्पेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी टू आकाश तरे मॅन फ्रॉम पारगाव. शेवटचा चेंडू. नक्कीच षटकार आला तर 21 धावा, चौकार आला तर 19 धावा. काय होईल हे चेंडूवरती कळेल. उंच प्रहार केला जातो, चेंडूला उंच भिरकावलं पण तितक्याच हितापणे क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आणि आकाशी खेळी संपुष्टात. पहिली इनिंग संपुष्टात येते. लगेच पारगावच्या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. जिंकण्यासाठी उमरोळी संघापुढे 16 धावांचं आव्हान. 12 चेंडू आणि 16 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उमरोळी संघाने आपले 2 बॅटर 2 फलंदाज हे मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बारा चेंडू आणि 16 धावा. षटकागणिक 8 ची गती राखायचे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या पारगाव संघ, कारण 6:50 झालेले आहेत. बारा मिनिटांचा खेळ बाकी आहे. एका षटकासाठी 6 मिनिटं लागतात. त्या हिशोबाने आपण विचार करतोय की 12 मिनिटं. चला उमरोळी संघ आपले 2 फलंदाज लगेच पाठवा. चला 12 चेंडू 16 धावा. पारगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उमरोळीचे दोन्ही बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत, चेतन आणि कल्पेश. प्रणय आणि कल्पेश. प्रणय पाटील आणि कल्पेश पाटील दोन्ही दिग्गज फलंदाज आपण पाहतोय. प्रणय पाटील ज्याला लेदर क्रिकेटचा पूर्ण अनुभव आहे असा प्रणय पाटील, जो आयकॉन खेळाडू असतो APLच्या. आपण या 5 पर्वामध्ये पाहिलं तर कल्पेश हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. आणि कल्पेश पाटील ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार. कुंभवलीचं मैदान कोण विसरेल ते, आणि कोण विसरेल ती कल्पेशची फलंदाजी, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोठावले होते असा हा कल्पेश. अजिंक्य मॅन फ्रॉम पारगाव. गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य टू कल्पेश. संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा अंधार पडण्याचं चित्र दिसते. यामध्ये चेंडू जसाच्या तसा दिसणे हा मुश्किल असतं, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जोरात प्रहार केला तर तो चेंडू सीमारेषा पार जाणं पण मुश्किल असतं, कारण थोडीशी दमटपणा ह्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेला असतो. अजिंक्य टू कल्पेश. 12 चेंडू आणि 16 धावा. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. बघा मी म्हटलं की संध्याकाळची वेळ आहे. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी होती की खालून होते हे कळत नाही संध्याकाळच्या वेळेला, म्हणून कधी कधी छोटस टार्गेट पण मोठं होऊ शकतं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू 16 धावा. अजिंक्य आणि कंपल्सरी विन आहे, कंपल्सरी चेस करायचे आहेत. अजिंक्य टू कल्पेश पाटील. फुल टॉस चेंडू प्लेस करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड होतोय. 1 धाव पळून पूर्ण करते. प्रवीण पाटीलची फेकी होते, तोपर्यंत 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि 3री धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. काय चपळाई आहे बघा. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 1 नाही 2 नाही तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या. ही चपळाई उमरोळी संघाकडून. नक्कीच प्रत्येक रन प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे, कारण सामना फायनलचा आहे. आता मात्र अजिंक्यचा सामना करेल तो प्रणय पाटील, मॅन फ्रॉम उमरोळी.
10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. अजिंक्य टू प्रणय. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न तितक्या सीधापणे. सुंदर स्ट्रोक आणि सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहतोय. आकाश तरे याच्या माध्यमातून आज त्याने संपूर्ण दिवसभरामध्ये 7 झेल घेतलेले आहेत असा हा आकाश तरे. आणि प्रणय पाटीलची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना दिसते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि धावा 13. 9-13. अगदी विकेट किपरच्या पाठीमागे जोरात मनमुराद क्रिकेटचा आनंद घेतला जातोय. अगदी पिपेऱ्या वाजवल्या जात आहेत. आवाज मात्र या मुख्य मंचावरती पण येतो. एवढ्या जोरामध्ये आनंद घेतला जात आहे, क्रिकेटचा आनंद. अजिंक्य टू कल्पेश. 9-13. प्लेस करून नो मॅन, जिथे फिल्डर नाही त्या ठिकाणी खेळला जातोय. फेकी होते तोपर्यंत 2 धावा. कल्पेशला माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे, वरून चेंडू खेळणं हे जोखमीचं होऊ शकतं आणि म्हणून सावध पवित्र म्हणून खालून चेंडू खेळून, कारण जेवढे खालून चेंडू खेळणार तेवढं क्षेत्ररक्षकाला पण चेंडू दिसणार नाही. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि धावा हव्या आहेत त्या 11. 8-11. 8 चेंडू आणि 11 धावा. अजिंक्य टू कल्पेश. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न होते. या 2 धावेने आता मात्र संघाला धावा हव्यात ते 9. 7-9. बघा कधी कधी काय असतं की जोरदार प्रहार करण्यापेक्षा खालून स्ट्रोक खेळणे, कारण संघाला आता जास्त धावांची गरज नाहीये, कमी धावा हव्यात. पण त्या धावा मिळवत असताना विकेट पण टिकून ठेवणे खूप महत्वाचं आहे आणि ही जबाबदारी कल्पेश पाटील करताना दिसतोय. आणि म्हणूनच तो आयकॉन खेळाडू म्हणून का गणला जातो त्याचंच प्रतीक आपल्याला कल्पेशच्या फलंदाजीमधून होताना दिसते. अजिंक्य टू कल्पेश. 7 बॉल आणि 9 धावा. 9 धावा. चेंडू शिल्लक आहेत 7-9. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मिस स्ट्रोक होतोय. निर्धाव चेंडू जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र शेवटचं षटक, निर्णायक षटक ज्याला आपण म्हणू शकतो. 6 चेंडू मध्ये 9 धावा. विक्रमजी विलास घरत, प्लीज कम ऑन द स्टेज. आपणास मी विनंतीपूर्वक या मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. योगेश पाटील अर्थातच आप्पा, आपणास सुद्धा मी सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्या आहेत त्या 9. आकाश गोलंदाजी मार्कवरती. महत्वाचं, निर्णायक, अतिमहत्वाचं षटक हाताळतोय आकाश. थोडासा एन्जॉयर होता आकाश, परंतु एन्जॉयर असला तरी पण प्रत्येक मॅच मध्ये त्याने सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फलंदाजी सुद्धा केलेली आहे. कारण त्याला माहिती आहे मी संघासाठी आहे. कारण हे 6 चेंडू गावाचं नाव रोशन करणारे असणार आहेत. 6 चेंडू 9 धावा. उमरोळी की पारगाव, पारगाव की उमरोळी. स्वीप करण्याचा यशस्वी प्रयत्न होते. चेंडूची क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 धाव, 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा. 5-7, 7-5. 5 चेंडू 7 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे चेंडू दिसत नाही तरी पण लक्ष मात्र मैदानामध्ये आहे. नक्कीच, कारण हे 5 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. 5 चेंडू आणि 7 धावा. आकाश बॉलिंग मार्क वरती.
आदरणीय सन्माननीय विक्रमजी घरत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान राकेशजी गावड आपण आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी आपणास विनंती करतोय. इथे झेल होण्याचा प्रयत्न झाला असता सुंदर क्षेत्ररक्षण पण करता आलं असं पण नाही. क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 2 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता 4 चेंडू आणि 4 धावा. आदरणीय सन्माननीय विक्रमजी घरत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान राकेश गावड यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. योगेश मोहन पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आशिष आपण आपल्या शुभ हस्ते करावा. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 4 धावा. आकाश टू कल्पेश सुंदर प्लेस करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे कॅच घेता आला असता पण नाही. मिस स्टंप सुद्धा मिस आणि कॅच सुद्धा मिस. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये असं होऊ शकतं. तू मै हा ना अशा प्रकारचा खेळ या संध्याकाळच्या सत्रामध्ये चालत असतो. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. सन्माननीय विनोदजी चंद्रकांत पाटील यांचं स्वागत राकेश गावड आपण करावं अशी मी आपणास विनंती करतोय. राकेश पाटील 3 चेंडू 2 धावा. आकाश टू कल्पेश पुन्हा एकदा कल्पेशची खेळी बघा. तो जास्त स्ट्रोक उंच न मारण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धाव. पूर्ण चेस करायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. यस आदरणीय सन्माननीय विनोद पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आता मुख्य स्क्रीनवरती पाहिलात. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. यस खूप वेळेला ही 1 धाव सुद्धा झालेली नाहीये. पण संध्याकाळचं सत्र आहे. अगदी बॅटला बॉल लागलं तर नक्कीच धावण्याचा प्रयत्न बॅटर कडून केला जाईल. कारण विकेट महत्वाची नाही रन्स महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी सरपाड आयोजित आगरी चषक 2022 चा मानकरी ठरतोय उमरोळी. पदर केलनवर पदर केलनवर पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जपून दांडा धर. सेमीफायनलचा जो सामना झाला होता त्याचा सामनावीर सचिन